कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. कालच सामान भरला आणि आज मी उपमा बनवला. मेन गोष्ट रवा संपलेला होता आणि मला ना खूप दिवस ना उपमा खायचं होतं. चला आज नाश्त्याला उपमा बनवलाय. उपमा खाऊन कामं करून आज आम्हाला जायचं चन्नी रोडला. कुठे जायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. मी पहिल्यांदाच चालली आहे. तर चला आधी नाश्ता करून घेऊया. बघा हा आजचा नाश्ता आहे. याच्यामध्ये ना मी मुगाची डाळ टाकते. बरं वाटतं मग खायला, छान लागतं. शेंगदाणे पण टाकू शकता तसं तुम्ही. तर आणि ते चाय. चला मग सकाळ सकाळी या मग तुम्ही पण उपमा खायला. तयारी झाली आहे आणि आता आम्ही निघतोय. मेन गोष्ट आम्हाला तिथे 3 वाजता पोहोचायचं आहे. तर सर्वात पहिला तिथे गेली ना तर मी शूट करेलच. आता मी तिथे जाते ना, सर्वात पहिला महत्त्वाचं म्हणजे ना नाव नाही मला माहीत, मी तिथे जाते. फक्त चन्नी रोड साईडला चालली आहे आणि तिथे गेल्यावर नाव म्हणजे आता माझ्या डोक्यातच येत नाही. तर तिथे गेल्यावर नाव सांगेलच तुम्हाला. तर चला सर्वात पहिलं तर निघूया आम्ही. जाऊ बाईक मी जाणार आहे का ट्रेनने जाणार आहे ते पण माहीत नाही, कारण मिस्टर अजून आले नाही. आता येतीलच ते. म्हणाले तुम्ही अर्धा रस्त्यात या करून मी भेटेल तुम्हाला. तर चला आता निघूया जायला तिथे. आज फिरायला म्हणून जातोय आणि आज वातावरण पण खूप सुंदर आहे. तर चला आता आम्ही फायनली पोचलो आहे त्या ठिकाणी. मेन गोष्ट आम्ही बाईकने आलो. आता फायनली आम्ही वेळेवर पोचलो आहे आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहे. पण 5 मिनिटं आहे आतमध्ये जाण्यासाठी. तरी पण मी तुम्हाला बाहेरनं दृश्य दाखवते कसं आहे करू. एंट्री अजून सर्वजण उभेच आहे आणि मी मिस्टरांना पहिल्यांदा इथे आणलंय. कसं वाटतं मिस्टर तुम्हाला? हो, तू काय किती काय मोबाईलमध्ये शोधतेस आणि मला घेऊन येतेस. किती भाग्यवान आहे तू बघ. मी की तू? तू भाग्यवान आहे की मी सांगते आणि तू इथे येतो. अशी सर्वात पहिला तिकीट आधी काल आम्ही काढून घेतलेली ऑनलाईन. 4 घेऊन आली आणि तुम्ही लोक मला पाठीमागे टाकून. हे बघा इथनं एंट्री घेतली आहे आणि आता आम्ही सरळ चाललोय. 1 तासाचा आमचा टाइम आहे इथे. 1 तासात तुम्हाला किती चालायचं तेवढं चालून घ्या. हा हे बघ आता पाऊस पडू शकतो. तो मग अशी मी बोललेली पाऊस तू पडू नको करून. छत्री आहे तुझ्याकडे? नाही पप्पा बोला नाही ते पाऊस 5 ते 6. या फोटो काढ म्हणून बघत तर इथनं असं छानपैकी मस्तपैकी झाडं आणि एवढाच आहे हा पॅसेज. आता इथनं येणे असं गोल फिरून संपलं. तिघांना सांगा कसं वाटलं इथे येऊन. झाडाचं एकही पान हलत नाही आणि खूप चांगलं वाटतं म्हणून. नाही इथे हवा नाही आहे आणि गरम भरपूर होते. मेन गोष्ट वातावरण खरंच खूप चांगलं आहे. संध्याकाळच्या टायमाला आलो ना 5च्या नंतर तर जरा बरं वाटतं. जंगलात काय मला फक्त पोपट दिसला. पोपट दिसला मला. पोपट पण नाही दिसला मला. इथे दिसला सरडा. कुठे? फक्त 4ही बाजूला इथे झाडं आणि मध्ये असं जातो आता आम्ही. मेन गोष्ट 20 मिनिटाचा हा एवढा रस्ता आहे म्हणायला गेलं तर. ते रील बनवू शकता किंवा हा रील शिवाय इथे काही होऊ नाही शकत. कुठे ते बघ. हा बघूया काय दिसते. कुठे? तिथे गेल्या झाडात.
कुठे आहे? एक पक्षी बघितलेला आणि तो पक्षी मी बघेपर्यंत ना गेला. कुठे कोकिला? काय कोकिला तिथे बघ, कोकिला दाखवते. हे बघ कोकिला बघतात हे. चल कोकिला पळून जातील तुझ्या आवाजाने. चला तुमच्या आवाजाने येतात आहे. कावले येतात आहे. कुठे कावले? तर चला खूप सुंदर आहे इथे, पण टाइम जरा आमचा चुकीचा आहे. म्हणजे 3 ते आम्ही 4चा टाइम निवडलेला आणि आलोय त्या टायमाला ना मेन गोष्ट हवाच नाही इथे. हवा असली असती ना ते छान वाटलं. प्राणी कसे असणार? पक्षी असणार इथे. मग इथे पक्षी असतात, प्राणी नसतात. हा राणीच्या बागेत आले तू. हा बघ राजा. पप्पाला कुठला पक्षी प्राणी बोलणार तू? तू कुठला प्राणी? पप्पा तू कुठला तू कुठला पक्षी बनेल? प्राणी बनेल सांग ना. काय सांगता येत नाही. मेन गोष्ट तिघच्या तिघ कंटाळले. मी फुल एन्जॉय केली. मला खूप बघा ह्याच्यावर चढायला सांगते माझा नवरा. चल तू चढतोय. मी साठवलेले पैसे तुला देते. मी चढायला काय नाही ग, मी चढील तिथपर्यंतच आहे. मग तो येईल ना तोपर्यंत. मग तर चला आता तिघांना पण आवडला नाही ते, पण मला खरंच खूप सुंदर आणि छान वाटलं बघा. मस्त वाटलं मला. आता आम्ही जायची एंट्री घेतोय. चला आता आमचा इकडचा टाइम संपला नाहीये अजून. आताशी 3:45 झाले, पण आता आम्ही चाललोय कारण पोरी कंटाळल्या माझ्या. आता हवा येईल बघा आणि आता पाऊस पण पडेल. एनर्जी संपली वाटतं. हे म्हातारीच्या बुटात सर्वात पहिला मी आता गार्डनच्या इथे जाणार आहे आणि 2 मिनिटाचंच अंतर आहे. म्हणजे त्यासाठी खूप सुंदर छान असं मस्त आहे हो. भारी वाटते इथे. आणि गवतातून चालणं गोष्ट वेगळीच आहे. चप्पल बुट नाही घातले तरी चालेल चपले. कोण आहे? तो कुठे? तुझा पप्पा कुठे? बघ झोपलाय का जागा आहे तो. आम्ही आता आलोय ना त्या गार्डनला हँगिंग गार्डन म्हणतात. मगाशी मी एंट्री घेताना ना तिघांना म्हणजे मिस्टरांना नेत्राला विचारलं की अगं हा गार्डनचं नाव काय? मला दोघांनी पण उत्तर नाही दिलं. आणि आता नेत्रा बोलते मम्मी ह्या गार्डनला हँगिंग गार्डन बोलतात. ते ह्याच्याच बाजूला ना म्हणजे हे आहे म्हातारीचं बूट आहे, तर तिथे पण जायचं आहे. पण लय गरम होते. जरा हवा पाहिजे होती, छान वाटलं असतं. आम्ही आलो हे म्हातारीच्या बुटात. कमला नेहरू पार्क. जा बाबू तू पण जा. 10 वर्षाची व्यवस्थित जा. मध्ये गेली. आणि हा आहे म्हातारीचा बूट. तो आम्ही लहानपणी ऐकतो. वो जस्ट लुकिंग. लिफ्ट नाही आहे. चला म्हातारीच्या बुटात योगिनी मॅडम आमची जाऊन आली. आणि खरंच आम्ही लहान होतो ना तेव्हापासून ऐकायचो म्हातारीचा बूट म्हातारीचा बूट. आणि इथे आल्यावर समजला म्हातारीचा बूट म्हणजे हे असं आहे करून. तर छान वाटलं. योगिनी कसं वाटलं? व्यवस्थित गेलेली. आम्ही म्हणजे तुझ्या तेवढं होतं ना तेव्हा आम्ही आतमध्ये जायचो, फोटो काढायचो. आता तू जाते बघ तिथे. आता आपण जाऊन आलो ना तेच ते इथे. हे बघा काय इथून छान मस्त पैकी आपली चौपाटी दिसते बघा. बरी वाटते. फक्त हवा नाहीये, हवा पाहिजे. आणि खूप सुंदर छान आहे ना इथे मस्त पैकी. आणि इथनच आम्ही आता जाऊन आलो. आम्हाला अजीब वाटते की आम्ही इथनच जाऊन आलो. आणि इथे खूप सुंदर छान नजर आहे. धग बघा
मजा येते की नाही? कंटाळलं का गरमीमुळे? बाकी काय नाही. झाड बघ एवढं मोठं होतं. हो बघ ना, झाड बघा केवढा मोठा आहे. चिंचाच आहे का हो बाबा? काही बोलतोय तू? एवढं झाड कधीच मोठं नसतं. हे राक्षस झाड आहे. ए मी बॅग तरी पकड नाही तर माझी. बोलतो आली कशी ती वरती? नुसता बावला करून ठेवलंय. मग तू जा ना बावली. मी जाईल पकड, व्हिडिओ कर. कसली जात काय? आ जा. मला काय अरे इथे इजी वाट लागते. घाबरते. पकड आता. एक पाय तिथे ठेव खाली. हा चल अशीच चालत राहा. जास्त जास्त मोठे मोठे नको खाऊ. हल्लू हल्लू जा. तुमचा आवाज इथपर्यंत साधा पोहोचत नाही, तिथपर्यंत आवाज काढला. गेला तिने आवाज, त्याला पोचला. अरे यार बाबा नाही जायचं का बसा का नको. अरे व्हिडिओ मध्ये आवाज करतो. नाशिकमध्ये याच ठिकाणी असंच ठिकाण विचारा जरा फुलवला असताना बरा पडला. इथे यायला पाहिजे ना मग कुठे एवढा झूम होतो काय ग? हा एवढाच होतो. फिरवते नाही तर बघा इथे समोरच मोर आहे. एवढूस इथनं एवढूस दिसतंय, पण मी झूम करून तुम्हाला दाखवलंय. आम्ही जात होतो ह्या रोडने. बघा ह्या रोडने आम्ही येत होतो आणि पुढे गेलो थोडा आणि मिस्टरांना बोलली थांबा थांबा मला मोर दिसलाय करून. तर चला फायनली मोर बघितला, पण लांब आहे तो. बस एकटाच बसायला आता चाली मी. मेन गोष्ट आम्ही कुठे कुठे गेलो ते आता माझे मिस्टर सांगतील. पहिलं म्हणजे मलबार हिलला गेलो. तिकडे वॉकिंग होतं आमचं आणि 4 ऑनलाईन बुकिंग पण केलेलं 1 तासाचं होतं. त्याच्यानंतर आम्ही हँगिंग गार्डनमध्ये गेलो. हँगिंग गार्डनमध्ये पूर्ण बगीचे एक राऊंड मारून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो म्हातारीचा बूट. तुम्हाला माहितीच असेल म्हातारीचा बूट म्हणजे काय. आणि त्या गार्डनला नाव आहे कमला नेहरू पार्क. तर ह्या ठिकाणी मला आज माझे मिस्टर घेऊन गेले. मलबार हिल आहे ना, तो मी रीलमध्ये बघितलेला आणि मला तिथे जायचं होतं. मग मिस्टरांना बोलली चला मला जायचं. त्यामुळे नेत्राने ऑनलाईन तिकीट काढत्या. मेन गोष्ट तिथे जायचं असेल ना तुम्हाला तर आधी ऑनलाईन तिकीट काढायला लागते. ऑनलाईन तिकीट काढली ना तर तुम्हाला तिथे प्रवेश आहे. तुम्ही असेच जाणार ना तर तिथे तुम्हाला एंट्री नाही देणार. म्हणून आम्ही आधीच आदल्या दिवशी तिकीट काढलेली होती. 3चा टाईम होता आमचा. 3, 4, 5 असं 1, 2 तासाचा टाईम असतो वाटतं तिथे जाण्यासाठी. तर आम्हाला 3चा टाईम भेटलेला होता. तर सर्वात पहिला तर मला खूप आवडलं तिथे. मेन गोष्ट जाऊन ना तुम्ही अशी रील बनवू शकता. रीलसाठी खूप सुंदर आहे. 2-3 रील मिनी बनवले आणि मला खूप आवडलं. आणि ठिकाणी गेलेली ना त्याच ठिकाणी लागोपाठ 3 ठिकाण मी फिरून आले. मलबार आहे ना त्याची ऑनलाईन तिकीट काढा, मग तुम्ही ते पण बघू शकता आणि ते 2 गार्डन पण बघू शकता. तसं आम्ही आज केलं. आम्ही आदल्या दिवशी तिकीट काढली म्हणून आम्ही ते बघितलं आणि आमचे 2 गार्डन पण बघून झाले. तर चला आजचा प्रवास खूप सुंदर छान झाला. चला आजचा ब्लॉग आता इथे सेंड करते. माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.